नमस्कार. मी एक कविता बोलते. गृहस्वामिनी. त्रिजन्मात तुझी कहाणी, दुरून डोंगर साजरे दिसतात. अशीच आम्हा बायकांची अवस्था असते. बायकाने आपला राग सहसा कुणावर काढायचा नसतो. आलेला राग कळायला एखादा कप फोडायचा असतो. सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं. सासू कितीही बोलली तरी शांत राहून सोसायचं असतं. आलेला राग शांत करून भांड चक्क घासायचं असतं. सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते. सासऱ्याची प्रत्येक गोष्ट गप्प राहून ऐकायची असते. आलाच जर त्यांचा राग तर हातात झाडू घेऊन घराची जाळी झटकायची असते. धीर आणि इतरांनी सांगितलेल्या कामाला पुढे पुढे धावायचं असतं. आलाच जर त्यांचा राग तर धुणं आपटून बडवून धुवायचं असतं. आलाच जर त्यांचा राग तर धुणं आपटून बडवून धुवायचं असतं. नवऱ्याने आणलेल्या साडीसहित प्रत्येक वस्तू नंदेच्या मागणीला पुरवायच्या असतात. आणि फारच पोटात कालवा कालव झाली तर आपलीच पोरं ओळीने बडवायची असतात. नवऱ्याच्या मनात भलतीच गोष्ट बिंबवायची नसते. लटक्या रागाचा एखादा कटाक्ष टाकत परातीतल्या कणकीला टिंबवायचं असतं. स्वतःवरच्या रागाने पाय आपटत, नाक मुरडत एखादं भांड चेपवायचं असतं. पण जळलं मेलं माझंच नशीब फुटकं फुटफुटायचं नसतं. कारण सहनशीलतेचं स्त्रीला सर्वांना दान द्यायचं असतं. कारण सहनशीलता, औदार्य, दया, क्षमा, शांती स्त्रीला सर्वांना दान द्यायचं असतं. भूतकाळ पोटात घालून भविष्याची स्वप्न पाहत वर्तमानात प्रत्येकीनं गृहस्वामिनीच व्हायचं असतं. धन्यवाद.